तुमचा भूतकाळ किंवा वर्तमान काळ कसाही असो, जर तुम्ही देवावर विश्वास ठेवून आहात, तर तुम्हाला चांगले भविष्य मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. देव तुमच्यावर प्रेम करतो. त्याची इच्छा आहे की तुम्ही तुमच्या जीवनासाठी आज त्याची अभिवचने मिळवावी. काय आम्ही अभिवचने मिळवण्याचा प्रयत्न करतो? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, जीवनाबद्दल आपण बरेच काही ऐकतो, वाचतो आणि बोलतोही. परंतु हे जीवन आम्हाला कसे प्राप्त होते, हे जीवन आम्हाला कोण देते, यावर आपण सहसा विचार करीत नाही. काय आपण यावर कधी विचार केला आहे? आजच्या अध्ययनात आपण पाहणार आहोत की जे अब्रामाचे शारीरिक वंशज होते ते त्याचे संतान होतेच, परंतु ज्यांनी वचनाद्वारे विश्वास ठेवला ते परराष्ट्रीय लोक देखील अब्राहमाचे वंशज होते. त्यांना संतान असे का गणण्यात आले हे समजून घेण्यासाठी चला आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, जर आपणाजवळ नवीन करार आहे तर माझ्यासोबत अवश्य उघडा गलतीकरास पत्र 3रा अध्याय. गलतीकरास पत्र 3रा अध्याय 1 ते 6 वचनांवर आम्ही विचार केलेला आहे. आम्ही पाहिलं श्रोत्यांनो की कशा प्रकारे अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि त्याच्याकरिता ते नीतिमत्व असे गणण्यात आले. 7वं वचन पुढे आम्हाला सांगतं, यावरून तुम्ही समजून घ्या की जे विश्वासाचे तेच अब्रामाचे पुत्र आहेत. देवाने हे कार्य अब्रामासाठी नियमशास्त्र देण्यापूर्वी केले. त्याच्या चांगल्या कृत्यांमुळे देवाने त्याच्याशी हा करार केला नाही. त्याने अब्रामाला म्हटले की जर तू माझ्यावर विश्वास ठेवशील तर मी हे तुझ्यासाठी करेन. अब्रामाने म्हटले, मी विश्वास ठेवतो. देवाची इच्छा आहे की आपला विश्वास एका मजबूत पायव्यावर असावा. परंतु देवाजवळ येताना आम्ही विश्वासाने यायला हवे. तो तुमच्या अंतःकरणाच्या दरवाजाजवळ आला आहे. त्यापुढे तो येऊ शकणार नाही. तो दरवाजाला तोडणार नाही. तो खटखट करून प्रगटीकरणाचे पुस्तक 3रा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये म्हणतो, पहा मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आज जाईन व त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवेल. श्रोत्यांनो, माझ्या ख्रिस्तावरच्या विश्वासामुळे मी अब्रामाची कन्या आहे. पॉल यहुदीतर विश्वासणाऱ्यांना हेच सांगत आहे की त्यांच्या येशू ख्रिस्तावरच्या विश्वासामुळे ते अब्रामाचे पुत्र व कन्या झाले आहेत. त्यांना त्यासाठी नियमशास्त्राच्या पालनाची गरज नाही, तर ख्रिस्तावरील विश्वासामुळे ते अब्रामाचे पुत्र झाले आहेत. आपण जेव्हा ख्रिस्त आमच्या हृदयाच्या दरवाजावर खटखट करतो तेव्हा विश्वासाने दार उघडू शकतो. जेव्हा आम्ही ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवतो तेव्हा ज्या प्रकारे अब्राम विश्वासाद्वारे वाचला तसेच आम्ही सुद्धा वाचतो. 8वं वचन पुढे सांगतं, गलतीकरास पत्र 3रा अध्याय 8वे वचन. देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरविणार. या पूर्व ज्ञानामुळे शास्त्रलेखाने अब्रामाला पूर्वीच ही सुवार्ता सांगितली की तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल. श्रोत्यानो, या वचनाद्वारे पॉल आता अब्रामाच्या विश्वासाच्या जीवनातले दुसरे उदाहरण देत आहे. त्याची नोंद उत्पत्ती या पुस्तकाच्या 22व्या अध्यायात केलेली आहे. अब्रामाने आपला एकुलता एक पुत्र इसाक याला जवळजवळ अर्पण करून परमेश्वरावरचा आपला विश्वास पुन्हा एकवार दाखवून दिला होता. देव विदेशी लोकांना विश्वासाने नीतिमान ठरविणार. सुवार्तेआधी ही गोष्ट देवाने अब्रामाला सांगितली. जर कृत्याशिवाय अब्रामाचा विश्वास पर्याप्त होता तर मग आम्ही का म्हणून काही वेगळे अपेक्षावे? आणि आशीर्वाद त्याच्या नियमशास्त्रातील कृत्यांमुळे नाही तर विश्वासामुळे होता. मग आम्ही विश्वासापासून दूर जाऊन
नियमशास्त्रातील कृत्यांकडे का वळावे? देवाने अब्रामाला सुवार्ता सांगितली. हे त्याने केव्हा केले? पहिले उदाहरण जे पौलाने आम्हाला दिले ते अब्रामाच्या विश्वासी जीवनाच्या सुरुवातीचे आहे. आणि आता पॉल जे उदाहरण आम्हाला देत आहे ते उत्पत्तीचे पुस्तक 22व्या अध्यायामधले आहे. ते त्याच्या विश्वासी जीवनाच्या अंतिम काळातील होते. ही घटना इझाकाला वेदीवर अर्पण केल्याच्या घटनेनंतरची आहे. मी म्हणते की अब्रामाने त्याला अर्पण केले कारण जेव्हा देवाने त्याला हात आवरण्यास सांगितले तेव्हा अगदी सूदभर अंतर बाकी होते. देवाने त्याला थांबविले. देवाने त्याच्या त्या कार्याला जणू काही पूर्ण केलेले कार्य म्हणून स्वीकारले. अब्रामाने त्याद्वारे देवावरील त्याचा विश्वास व तो इझाकाला मृत्यूतून सुद्धा जिवंत करू शकतो हे दर्शविले. इब्री लोकासपत्र 11वा अध्याय आणि 19वे वचन सांगतं, तेव्हा मेलेल्यातून देखील उठवावयास देव समर्थ आहे हे त्याने मानले आणि त्या स्थितीतून लाक्षणिक अर्थाने तो त्याला परत मिळाला. अब्रामाच्या त्या विश्वासपूर्ण कृत्याला देवाने जो प्रतिसाद दिला तो ऐका. उत्पत्तीचे पुस्तक 22वा अध्याय 15 ते 18 वचने सांगतात. उत्पत्तीचे पुस्तक 22वा अध्याय 15 ते 18 वचने. परमेश्वराच्या दूताने आकाशातून अब्रामाला दुसऱ्यांदा हाक मारून म्हटले. परमेश्वर म्हणतो, मी आपली शपथ वाहून सांगतो की तू हे कृत्य केले. आपल्या पुत्रास, आपल्या एकुलत्या एका पुत्रास मला अर्पिण्यास तू मागे पुढे पाहिले नाही. यास्तव मी तुझे कल्याण करीनच करीन. वृद्धीच वृद्धी करून तुझी संतती आकाशातील ताऱ्यां इतकी समुद्रतीरीच्या वाळू इतकी होईल असे करीन. तुझी संतती आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत करील. तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे अभिष्ट पावतील. असं स्पष्टपणे दिसतं श्रोत्यांनो की त्यावेळी देवाने अब्रामाला सुवार्ता सांगितली. कारण इझाकाचे अर्पण येशू ख्रिस्ताच्या अर्पणाचे एक सुंदर चित्र आहे. जरी देवाने अब्रामाच्या पुत्राला वाचविले, त्याने स्वतःच्या पुत्राला वाचविले नाही, परंतु आम्हा सर्वांसाठी त्याला अर्पण केले. जी महत्वाची गोष्ट ह्या ठिकाणी पॉल आमच्या लक्षात आणत आहे ती ही की अब्रामाने देवाच्या आज्ञेचे पालन केले. जेव्हा देवाने आज्ञा दिली तेव्हा स्वतःच्या पुत्राचा बळी त्याने दिला. त्याला अर्पण करण्यास तो तयार झाला. जेव्हा परमेश्वराने हे अभिवचन जे आताच आम्ही उत्पत्तीच्या पुस्तकातून वाचले ते त्याला दिले तेव्हाच त्याला सुवार्ता सांगण्यात आले. त्याने इझाकाचे आपल्या एकुलत्या एका पुत्राचे समर्पण करावे हे येशूच्या वधस्तंभावरच्या समर्पणाचे उत्कृष्ट चित्र आहे. परंतु श्रोत्यानो, जरी देवाने अब्रामाच्या पुत्राला वाचवले परंतु त्याने स्वतःच्या पुत्राला वाचवले नाही. ती गोष्ट मी पुन्हा आपणाला सांगत आहे जेणेकरून ती आपणाला चांगल्या प्रकारे समजावी. पॉल या ठिकाणी अब्रामाच्या विश्वासाकडे बोट दाखवित आहे. त्याने परमेश्वराविषयी अतुलनीय विश्वास दाखवला. देवाच्या आज्ञेचे त्याने पालन केले. जेव्हा देवाने थांबण्यास सांगितले तो थांबला. त्याचा हा विश्वास त्याच्यासाठी नीतिमत्व गणण्यात आला. आणि यावरून पॉल 3रा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये म्हणतो, गलतीकारास पत्र 3रा अध्याय आणि 9वे वचन, म्हणून जे विश्वासाचे आहेत त्यांना विश्वास ठेवणाऱ्या अब्रामासहित आशीर्वाद मिळतो. हे फार सुंदर अभिवचन आहे आणि आमचा विश्वास आहे की हे अभिवचन सत्य व पूर्णत्वास जाणारे आहे. आता आपण पुढचं वचन वाचूया. 10वं वचन सांगतं, कारण नियमशास्त्रातील कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके सर्व शापाधीन आहे. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व आचरण्यास जो कोणी टिकून राहत नाही तो शापित आहे. आपल्यापैकी एक तरी व्यक्ती अशी आहे का की ती देवाच्या नियमशास्त्रातले किंवा धर्मशास्त्रातले नियम तंतोतंत पाळू शकते? एकही नाही. देवाचे नियमशास्त्र आम्हाला स्पष्टपणे सांगते की जर आम्ही त्यातला एक जरी नियम पाळायला चुकलो तरी आम्ही शापित आहोत. एक साधेच उदाहरण घ्या ना श्रोतानो. आपल्या देशाचे सर्वच कायदे कानून आपल्यापैकी किती जण पाळतात? आणि जरी बोटावर मोजण्या इतके थोडके लोक आम्हाला तसे सापडले तरी त्यांना त्याबद्दल काही विशेष पारितोषिक देण्यात येत नाही. आणि त्यांच्याकडून जर एखाद्या कायद्याचे उल्लंघन झाले व ते सरकारच्या लक्षात आले तर सरकार त्यांना शिक्षा केल्याशिवाय राहत नाही. कारण कायदा कायदा आहे, तेथे दयेला जागा नसते. तीच गोष्ट नियमशास्त्राला अनुसरण्याविषयी आहे. परंतु विश्वास आपल्याला काही देतो आणि ते म्हणजे जीवन. विश्वास आम्हाला जीवन देतो. जी गोष्ट पौलाने 6व्या वचनात
7व्या वचनात आणि 8व्या वचनात सांगितली त्याविषयी बऱ्याच लोकांना विरोधाभास वाटतो. काही लोकांना पॉल जे म्हणतो व याकोब त्याच्या पत्राच्या 2ऱ्या अध्यायाच्या 20 आणि 21 वचनांमध्ये जे म्हणतो त्यामध्ये विरोधाभास आढळतो. पॉल म्हणतो अब्राहम विश्वासाने नीतिमान ठरला आणि याकोब म्हणतो अरे बुद्धिहीन मनुष्या, क्रिया वाचून विश्वास निरर्थक आहे हे समजावयास तुला हवे काय? आपला बाप अब्राहम ह्याने आपला पुत्र इसाक ह्याला यज्ञवेदीवर अर्पिले, ह्यात तो क्रियांनी नीतिमान ठरला नव्हता काय? विश्वास त्याच्या क्रियासहित कार्य करीत होता आणि क्रियांनी विश्वास पूर्ण झाला हे तुला दिसते. याकोब ह्या ठिकाणी नियमशास्त्रातील कृत्यांविषयी बोलत नाही, तो विश्वासाच्या कार्याविषयी बोलत आहे. विश्वास कार्य निर्माण करतो. तुमची कृत्ये तुम्हाला वाचवितील हे म्हणणे गाडीला घोड्यापुढे बांधणे होय. इतकेच नाही, परंतु काही लोक घोड्याला गाडीत बसवतात. हे पाहणे महत्वाचे आहे श्रोत्यांनो की विश्वास कृत्य करण्यास प्रवृत्त करीतो. ज्याप्रमाणे अब्रामाच्या जीवनात झाले. परमेश्वर आमचे हृदय पारखतो. त्याला माहीत आहे की आम्ही ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवला आहे किंवा नाही. आम्ही प्रामाणिक आहोत किंवा नाही. आम्ही लोकांना फसवू शकतो, शेजाऱ्यांना, मित्रांना फसवू शकतो, खूप चांगले दाखविण्याचा प्रयत्न करू शकतो, परंतु आम्ही जे आहोत तेच प्रामाणिकपणे आम्ही प्रदर्शित करावे. ढोंग करण्याची आवश्यकता नाही. ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवा आणि जिवंत व खरा विश्वास चांगले कार्य तुमच्या जीवनात निर्माण करेल. याकोबाचे पत्र 2ऱ्या अध्यायात आम्ही लक्षपूर्वक पाहिले तर कळेल की याकोब अब्रामाच्या इतिहासाद्वारे हे दाखवित आहे की कार्याविना विश्वास व्यर्थ आहे. अब्रामाच्या इतिहासाचा हा शेवट आहे, कारण देवाने त्याला दर्शन देण्याची ही शेवटची वेळ होती. हा वचनाचा तो भाग नाही ज्याला पॉल गलतीकरास पत्रात उपयोगात आणून हे सांगतो की अब्राम विश्वासाद्वारे नीतिमान ठरला. पॉल म्हणतो की विश्वास पर्याप्त आहे आणि उत्पत्तीचे पुस्तक 15व्या अध्यायात अब्रामाचा जो इतिहास आहे त्यावरून तो ह्या गोष्टीला सिद्ध करतो. याकोब म्हणतो की कार्याविना विश्वास व्यर्थ आहे आणि तो ह्या मुद्द्याला उत्पत्तीचे पुस्तक 22व्या अध्यायात अब्रामाचा जो इतिहास आहे त्यावरून सिद्ध करतो. आता आपण 11वं वचन वाचूया. 3रा अध्याय 11वे वचन. नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कोणी नीतिमान ठरविण्यात येत नाही हे उघड आहे, कारण नीतिमान विश्वासाने जगेल. जुना करार असे म्हणत नाही की नियमशास्त्राच्या पालनाने कोणाचे तारण होईल, पण ते म्हणते की मनुष्य विश्वासाने वाचेल. अर्पणे ही मोशेच्या नियमशास्त्राचा गाभा आहेत व अर्पणे ही देवाच्या दयेची व कृपेची प्रतीके आहेत. देवाने याद्वारे लोकांना दया व कृपा दाखवली. याच कारणामुळे मोशेने आनंद केला. क्षणिक धनाची छाया, स्वप्नातील सृष्टी वाया, जाण रे, जाण रे, जाण रे.
स्वप्नातील सृष्टी हबकुकचे पुस्तक 2रा अध्याय आणि 4थं वचन सांगतं, नीतिमान विश्वासाने जगेल. देवाला विश्वासाची अपेक्षा आहे. पॉल नंतर 12व्या वचनात गलतीकारांना काय म्हणतो पहा, नियमशास्त्र तर विश्वासाचे नव्हे, परंतु जो त्यातील कृत्य आचरतो तो त्यांच्या योगे जगेल. हे वचन महत्वाचे आहे. विश्वास व नियमशास्त्र या दोन्ही गोष्टी तारण व जगणे यांच्याकरिता परस्पर विरोधी गोष्टी आहेत. एकीमुळे दुसरी रद्द होते, कारण त्या एकमेकींच्या अगदी विरुद्ध आहेत. जर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन होऊन राहणार असाल तर विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण होणार नाही. दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी आहेत, त्या आम्ही एकत्र करू शकत नाही. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर कर्मकांड आणि विश्वास या दोन गोष्टी परस्पर विरोधी आहेत. आता पुढे 13व्या वचनात तो म्हणतो, आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडविले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे, असा शास्त्रलेख आहे. श्रोत्यानो, येशू ख्रिस्ताने नियमशास्त्राच्या शापापासून आम्हाला सोडविले. मोशेचे नियमशास्त्र आम्हाला दोषी ठरवते, परंतु ख्रिस्ताने आम्हाला सोडविले. कसे? खंडणी भरून. जुन्या करारात असे लिहिले आहे की जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे. आपण या वचनाची पार्श्वभूमी लक्षात घ्यायला हवी. त्या काळात वधस्तंभावर खेळणे ही इस्रायलाची देहदंडाची शिक्षा नव्हती. एखादा घोर अपराध जर कोणी केला तर त्या अपराधाबद्दल ते गुन्हेगाराला दगडमार करून ठार करीत. दगडमार का? जर आपण त्या प्रदेशात गेला तर आपणाला सगळीकडे दगडच दगड दिसतील. याविषयी अनुवादाचे पुस्तक 21वा अध्याय 22 आणि 23 वचने आम्हाला सांगतात, कोणा मनुष्याने मरणदंडास योग्य असे काही पाप केले आणि त्यास मृत्यूची शिक्षा होऊन झाडावर फाशी दिले तर त्याचे शरीर रात्रभर त्या झाडावर टांगलेले राहू देऊ नये. त्याच दिवशी त्याला अवश्य पुरावे, कारण फासावर चढवलेल्या मनुष्यावर देवाचा शाप असतो. तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतन करून देत आहे तो विटाळवू नको. श्रोत्यानो, गलतीकरास लिहिलेल्या पत्रात आपण वाचले की येशू ख्रिस्त आमच्यासाठी शापग्रस्त झाला. आता प्रश्न हा आहे की तो केव्हा आमच्याकरिता शापग्रस्त झाला? मानव रूपामध्ये तो या पृथ्वीवर आला तेव्हा तो शापग्रस्त झाला काय? नाही, कारण तो जन्मला तेव्हाच त्याला पवित्र असे म्हणण्यात आले. त्याच्या सेवेच्या आधीच्या काळात तो शापग्रस्त झाला काय? नाही, तर त्या काळाविषयी असे म्हटले आहे की तो देवाच्या व मनुष्याच्या कृपेत वाढला. तो सेवेच्या काळातही शापग्रस्त झाला नाही. त्याच्याविषयी देवपित्याने म्हटले, हा माझा प्रिय पुत्र आहे, याविषयी मी संतुष्ट आहे. मग तो जेव्हा वधस्तंभावर खेळला गेला त्यावेळेस तो शापग्रस्त झाला. त्याच्या वधस्तंभावरच्या पहिल्या 3 तासांमध्ये नाही, तर शेवटच्या 3 तासांमध्ये तो शापग्रस्त झाला. कारण पहिल्या 3 तासांमध्ये त्याने स्वतःला पापहीन असताना आमच्या पापांकरिता अर्पण केले. शेवटल्या 3 तासांमध्ये तो शापग्रस्त झाला. त्याला ठेचावे हे देवाच्या मर्जीस आले. पापाकरिता त्याचे अर्पण देण्यात आले. पॉल पुढे गलतीकरास पत्र 3रा अध्याय आणि 14व्या वचनात म्हणतो, ह्यात उद्देश हा की अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा, म्हणजे आपणाला विश्वासाच्याद्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. याचा अर्थ असा आहे की परमेश्वराने ख्रिस्तामध्ये आमच्यासाठी तारण ठेवले, परंतु ते स्वीकारण्यासाठी आम्ही ख्रिस्तामध्ये असणे आवश्यक आहे. झाडाकरिता झुलान हा ग्रीक शब्द आहे, ज्याचा अर्थ लाकूड, झाड, लाकडाचा तुकडा असा होतो. येशू ख्रिस्ताला झाडावर, जो त्याच्यासाठी मृत्यूचे झाड होता, त्याच्यावर टांगण्यात आले. किती हा विरोधाभास! तो त्या वधस्तंभावर चढला, जो त्याच्यासाठी मृत्यूचे झाड होता, जेणेकरून तुम्हाला आणि मला जीवनाचे झाड मिळावे. इस्रायलांजवळ 1500 वर्षे नियमशास्त्र होते, परंतु ते त्याप्रमाणे जगू शकले नाहीत. प्रेषितांची कृत्ये 15व्या अध्यायात पेत्राने म्हटले, आम्ही आणि आमचे वाडवडील नियमशास्त्र पाळू शकलो नाही. मग गैरयहूद्यांना त्याच्या बंधनात का टाकावे? जर आम्ही पाळू शकलो नाही तर ते सुद्धा पाळू शकणार नाहीत. येशू ख्रिस्ताने आमची जागा घेतली, जेणेकरून जे नियमशास्त्र करू शकले नाही
ते आम्हाला त्याने प्राप्त करून द्यावे. त्या कृपेच्या काळात पवित्र आत्मा एक फार आगळा उपहार आम्हाला प्राप्त झाला आहे. श्रोत्यानो, परमेश्वराने ख्रिस्तामध्ये आमच्यासाठी तारण ठेवले, परंतु ते स्वीकारण्यासाठी आम्ही ख्रिस्तामध्ये असणे आवश्यक आहे. 2000 वर्षांपूर्वी मरण पावलेल्या ख्रिस्ताविषयी असे सांगण्यात आलेले नाही, तर जो पुनरुत्थित आहे व आजही आमच्यामध्ये उपस्थित आहे, त्या ख्रिस्ताविषयी असे सांगण्यात आले आहे. या संपूर्ण उतार्यातून आम्हाला हे शिकायचे आहे की आम्ही आमच्या कृत्यांनी किंवा कर्मकांडांनी स्वतःचे नीतिमत्व प्रस्थापित करू शकत नाही किंवा देवासाठी स्वीकारास योग्य असे स्वतःला बनवू शकत नाही. असे गर्विष्ठपणे करण्याची चूक आम्ही कदापि करू नये. त्याऐवजी केवळ नम्रतेने जेथे येशूने आमच्या वाटेचा शाप भोगला त्या वधस्तंभाजवळ आम्ही यावे आणि त्याच्या दयेवर स्वतःला पूर्णपणे सोपून द्यावे. आणि मग केवळ देवाच्या कृपेने आणि आम्ही विश्वासाद्वारे ख्रिस्तामध्ये असल्यामुळे आम्हाला तारण, सार्वकालिक जीवन व पवित्र आत्मा मिळतो. व जे आशीर्वाद अब्रामाला प्राप्त झालेत ते आम्हाला सुद्धा प्राप्त होतात. 3रा अध्याय 15वे वचन पहा काय सांगतं. बंधुजन हो, मी व्यावहारिक दृष्टीने बोलतो. माणसांनी देखील कायम केलेला करार कोणी रद्द करीत नाही किंवा त्यात भर घालीत नाही. आमच्या दैनंदिन जीवनातलीच ही गोष्ट आहे. जर आम्ही कोणाकडून 100 रुपये उसने घेतले तर ते परत देताना 100च परत देतो, 50 देत नाही. किंवा फक्त 50च रुपये देऊन आपण त्या व्यक्तीला असे म्हणत नाही की बघ, मी तुला फक्त 50च देणार, कारण मला तुला तेवढेच परत करावेसे वाटतात. थोडक्यात श्रोत्यानो, आम्ही आमच्या व्यावहारिक जीवनातले करार सहसा मोडत नाही. हे उदाहरण घेऊन पॉल पुढे सांगतो 16व्या वचनात. तो म्हणतो, अब्रामाला व त्याच्या संतानाला ती अभिवचने सांगितली होती. संतानांना असे पुष्कळ जनांसंबंधाने तो म्हणत नाही, तर तुझ्या संतानाला असे एकाविषयी तो म्हणत आहे आणि तो एक ख्रिस्त आहे. देवाने अब्रामाला पाचारण केले आणि तो संपूर्ण जगासाठी एक आशीर्वाद बनेल असे त्याने अभिवचन दिले. आणि अब्रामाचा वंशज येशू ख्रिस्त याच्याद्वारे त्याने अब्रामाला आशीर्वाद बनवले. ख्रिस्ताने जगासाठी तारण उपलब्ध केले. उत्पत्तीचे पुस्तक 22वा अध्याय व 18व्या वचनानुसार ती संतान म्हणजे येशू ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्त योहानकृत शुभवर्तमानाच्या 8व्या अध्यायातील 56व्या वचनात म्हणाला, तुमचा बाप अब्राम माझा दिवस पाहण्याच्या उत्कंठतेने उल्हासित झाला व तो पाहून त्याला हर्ष झाला. म्हणजे ही गोष्ट स्पष्ट आहे की अब्रामाचा अभिवचनाप्रमाणे असलेला पुत्र म्हणजे येशू ख्रिस्त होता. आता आपण 17वे वचन वाचूया. मी असे म्हणतो की देवाने अगोदरच कायम केलेला करार 430 वर्षानंतर झालेल्या नियमशास्त्रामुळे संपुष्टात येऊन त्यामुळे अभिवचन रद्द होत नाही. परमेश्वराने अब्रामाबरोबर एक करार केला. त्याने त्याला एक अभिवचन दिले आणि त्यानंतर 430 वर्षानंतर इस्रायली लोकांना नियमशास्त्र देण्यात आले. परंतु नियमशास्त्राच्या येण्याने त्या करारात काहीही बदल झाला नाही. वास्तविक पाहता परमेश्वर आपली अभिवचने कधीही अर्धवट सोडत नाही, पण तो ती पूर्ण करतो. देवाने अब्रामाला अभिवचन दिले, ही भूमी मी तुला देणार आहे, मी तुला संतती देणार आहे व तुझे लोक समुद्राच्या वाळू इतके अगणित होतील. देवाने हे अभिवचन पूर्णत्वास नेले. त्याने अब्रामापासून फक्त इस्रायल देशच अस्तित्वात आणला नाही, तर इतर अनेक देशही अस्तित्वात आणले. आणि त्याचा मुलगा इस्हाक याच्याच वंशावळीमध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वराने अब्रामाला सर्व जगाकरिता आशीर्वाद असे बनवले. पुढे आता आपण 18वं वचन वाचूया. कारण वतन जर नियमशास्त्राने प्राप्त होते तर ते ह्यापुढे अभिवचनाने होणार नाही, पण अब्रामाला देवाने ते कृपेने अभिवचनाच्या द्वारे दिले आहे. श्रोत्यानो, देवाने येशू ख्रिस्ताविषयीचे अभिवचन मोशेच्या नियमशास्त्रापूर्वी दिले. पॉल या ठिकाणी नियमशास्त्राला तुच्छ लेखत नाही, त्या उलट तो नियमशास्त्राचा हेतू स्पष्ट करीत आहे. 19वे वचन वाचूया. तर मग नियमशास्त्र कशासाठी? ज्या संतानाला वचन दिले ते येईपर्यंत नियमशास्त्र हे उल्लंघनामुळे लावून देण्यात आले. ते मध्यस्थाच्या हस्ते देवदूतांच्या द्वारे नेमून देण्यात आले. तर मग श्रोत्यानो, ह्या ठिकाणी प्रश्न आहे की नियमशास्त्र कशासाठी? नियमशास्त्र देण्याचा उद्देश काय? एक गोष्ट लक्षात घ्या की नियमशास्त्र तात्पुरते संतानाविषयीचे वचन पूर्ण होईपर्यंत दिलेले होते. मोशेचा काळ व येशू ख्रिस्ताचे आगमन यांच्या दरम्यानच्या काळाकरिता तात्पुरते नियमशास्त्र देण्यात आले होते. 20वे वचन.
मध्यस्थ हा एकाचा नसतो आणि देव तर एक आहे. मला खात्री आहे श्रोत्यानो, या वचनांच्याद्वारे परमेश्वर आपणाशी बोललेला आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, आम्ही पाहिले की विश्वासाद्वारे जीवन मिळते. त्यासाठी आपण अब्राहामाचे उदाहरण पाहिले. नियमशास्त्र देवाच्या वचनांविरुद्ध नाही, पण नियमशास्त्र जीवन देऊ शकत नाही. येशू ख्रिस्ताच्या विश्वासाने दिलेले वचन विश्वास ठेवणाऱ्यांना जेव्हा दिले जाते, तेव्हा त्या विश्वासणाऱ्यांना खऱ्या अर्थाने जीवन प्राप्त होते. प्रियांनो, आज आपण विचार करूया की काय मी विश्वास ठेवला आहे? काय माझ्या विश्वासाद्वारे मला जीवन प्राप्त झाले आहे? आम्हाला येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा लागेल. आपण तयार आहात काय? आपण प्रार्थना करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला खंडून घेणाऱ्या, आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो. तुझी आम्ही स्तुती करतो बापा, की तू आजही आमच्यावरती प्रीती करीत आहेस. होय प्रभूजी, आमच्या जीवनामधील प्रत्येक क्षणामध्ये तू आमच्या बरोबर आहेस. तू आम्हाला सहाय्य करतोस, तू आम्हाला मार्गदर्शन करतोस. ज्या मार्गाने आम्ही जावं त्याबद्दल प्रभूजी तू आम्हाला शिकवतोस. होय प्रभूजी, या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये होत असताना देखील काही वेळेस प्रभूजी आम्ही तुझ्यापासून दूर जातो. प्रभू परमेश्वर, आम्ही या जग आणि जगातील गोष्टींमध्ये अडकून राहतो. परंतु बापा, आज आम्ही तुला विनंती करतो की ख्रिस्तावरचा योग्य विश्वास आमच्यामध्ये असावा. होय बापा, आणि म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. तू आम्हाला जाणतोस, तू आम्हाला ओळखतोस प्रभूजी, आणि म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देत असताना या विनंत्या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. विश्वासात स्थिरावलेले व अढळ रहा. प्रभू आपणास सहाय्य करो.